मित्रांनो, या शेळी माऊलींचे माझ्या आयुष्यामध्ये इतके उपकार आहे, जबरदस्त मित्रांनो. तुम्हाला म्हणजे मजाक नाही सांगत मी 7वी मध्ये असताना, म्हणजे जेव्हा माझं काय वय असेल, जवळजवळ 12-13 वर्ष असेल, तेव्हापासून आतापर्यंत मी शेळ्या राखतोय मित्रांनो, शेळ्या सांभाळतोय. आणि या बिचाऱ्या माऊलींनी ना माझ्या आयुष्यात मला भरपूर दिलंय, भरपूर म्हणजे जबरदस्त दिलंय. फक्त त्याच्या मागे माझी मेहनत तशी होती किंवा माझी इमानदारी तशी होती त्यांच्या प्रती. तर मित्रांनो, मी शेळी पालनात काम करायला कोणतीच कसर सोडत नाही किंवा इंच्या पोटा पाण्यासाठी मी कुठलीच कसर सोडत नाही. एक टाइम मला माझ्या स्वतःसाठी कमी करेल, पण या ॲनिमलला मी कधीच कमी करत नाही मित्रांनो. कारण त्याचं रिझन असतं, यांच्याशी लळा लागून गेलेला असतो, हा प्राणी मला समजून गेलेला असतो, यांच्या भावना फिलिंग्स असतात त्या आपल्याला समजलेल्या असतात. त्यानेच आपला शेळीपालन व्यवसाय असेल ना, तर त्यानेच तो कुठेतरी यशाच्या शिखरावर पोहोचत असतो मित्रांनो. शेळीपालनात सगळ्यात इम्पॉर्टंट विषय असतो तुमचं ब्रीडचं सिलेक्शन असतं मित्रांनो. तुम्ही जर गावरानी शेळी पालन करत असाल किंवा तुम्ही काठवडीमध्ये करत असाल, कुठलीही शेळी पाला तुम्ही, म्हणजे तुमच्या ब्रीड सिलेक्शनवरच तुमच्या फार्मचा सगळा काही बजेट अवलंबून असतो. त्यामुळे ब्रीड सिलेक्शन खूप महत्वाचं असतं.